गोष्ट आहे, शेणमातीचे गोळे, चिखलाचे गोळे ज्या माऊलींना सहन केले त्याच्या बदल्यात तिला मिळणार होती ती फक्त मानहानी, अवहेलना, उपेक्षा आणि अपमानाचे मोजरे काटे, ह्याच्या पलीकडे काही मिळणार नव्हतं. हे सगळं त्यांनी सहन केलं म्हणून आज आपण इथं आहोत. पण आता ह्या विषयाचं जो उत्तर आहे तो महत्वाचा आहे. सावित्री मोठी होती का तर ती ग्रेटच होती, पण आज आम्ही काय करतो आहोत, त्या विचारांचं फलित काय आहे ते शोधण्याची गरज आहे. आणि ते फलित जर दृश्य स्वरूपामध्ये आम्हाला जे दिसते त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याचं समाधान आहे, अन्यथा नाही. आपला नवरा काहीतरी सकारात्मक काम करतोय, समाजाच्या हिताचं काम करतोय हे बघितल्यानंतर त्याच्या खांद्याला खांदा लावून लढणारी सौ आपल्याला पाहिजे आहे. स्वतःचा संसार करण्यासाठी धमक लागतेच, पण समाजाचा करण्यासाठी धाडस लागतं. आणि ते धाडस सावित्रीबाईंच्या अंगी होतं म्हणून त्या सर्वांना मोठ्या झाल्या. आपण शेजाऱ्यांना काही गरज असेल तर मदत करायला जाताना सुद्धा 10 वेळा विचार करतो. जो शेजारी हा शेजारी असतो, रोजचे संबंध असतात, रोज आपण एकमेकांना बघत असतो, तरी सुद्धा ही तर ना नात्याची ना गोत्याची होती, पण मानवतेचं नातं सांभाळायचं होतं म्हणून तिने आपल्याला घडवलं. आई ह्या न्याय हक्कानं जसं आपण म्हणतो तसं सावित्रीला माय असं म्हटलं जातं. त्याचं कारण हे आहे आणि म्हणून सावित्री मोठी आहे. मला आणखी एक त्यांच्या व्यक्तिमत्वातून आवडतो तो असा आहे की त्या उत्तम कवयित्री होत्या. आपल्याला माहिती आहे, जर तुम्ही त्याचं चरित्र वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल त्यांची जी काही पुस्तक आहे ती फार फार महत्वाची आहे. खास करून त्यांचं एक पुस्तक आहे 52 वर्षी सुबोध रत्नाकर आणि काव्यफुल या नावाचे 2 कविता संग्रह आहेत. आणि त्या उत्तम कवयित्री होत्या. त्यांच्या कवितेची ताकद काय होती, 4 ओळी आहे का, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे काय. हा प्रश्न आहे तेव्हा त्यांनी विचारला की ज्याला बुद्धी आहे पण ती चालवायचीच नाही अशा माणसाला तुम्ही मानव म्हणाल का. तर अर्थातच उत्तर आहे की मानव नाही म्हणणार. ज्याच्या बुद्धीचा विकास होत नाही, ज्याच्या व्यक्तिमत्वाला नवीन तेज चढत नाही, त्या माणसाचा असून नसून काही उपयोग नसतो. क्रियाशीलतेचा कृती धर्माचा पुरस्कार हा त्याने केला. आणि आपल्यालाही माहिती आहे गंजणं आणि झिजणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. गंजणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही, झिजणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. आणि आपण झिजणाऱ्यांच्या गटात असायला पाहिजे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकून 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 आपली आता कान सुद्धा कंटाळले ते ऐकायला, पण त्याचं वर्म काही आपण घेत नाही. ते म्हणजे जंगलाला आग लागली होती, बरोबर ना, आणि मग सगळे पक्षी सेरावेला ठेवायला लागले. एक चिमणी आली, तिच्या तोची तेवढंसं पाणी होतं, ते तिला टाकलं आणि सगळे पक्षी म्हणाले तुला काही तुला जीव प्रिया नाही का, त्यावर काय पडशील मरशील, जर बाहेर हो. तर चिमणी म्हणाली मला माहिती आहे आता माझा शेवटचं वळ आहे, अशी मी मरणारच आहे, तशी मी मरणारच आहे. आणि मला हेही माहिती आहे की माझ्या चोचीत त्या एवढ्याशा पाण्यामध्ये जंगलातला वनवा विधला जाऊ शकत नाही, ती माझी क्षमता नाही, पण मी मरताना या समाधानानं मरेल. माझ्या हातात जे होतं ते मी केलं. आणि जंगलाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा चिमणीचं नाव हे आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल, आग लावणाऱ्यांच्या नाही. आणि त्यामुळे जितकं आपल्या हातात आहे, जर सावित्री यांचा आदर्श असेल तर आम्ही असं केलं, काहीतरी केलं पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे हा ह्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटते की काहीतरी करण्यासारखं आहे. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात पुत्र व्हावा ऐसा मुद्दा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोटाला एकच पाहिजे पण 10 जणांना भरी पाहिजे. नाहीतर मग सांगा आई वडिलांना त्यांचा इतिहास सांगावाच वाटत नाही, अशी मुलं असून काही उपयोगाचं नसतं. सावित्रीबाईंचं काम बघितल्यानंतर त्यांच्या आई वडिलांचा मूळ अभिमानाने भरून आला असेल इतकं इतिहासाला दखल घेणारं काम त्यांनी केलं. तुम्ही कल्पना करा, जर ज्योतिरावांच्या संदर्भात एवढे प्रश्न उपस्थित झाले, त्यांच्या कार्यात इतके अडथळे आले, तर सावित्रीबाईंना काय भोगावं लागलं असेल. कारण त्यांची जी लढाई होती ती दोन्ही बाजूला होती. म्हणजे एका बाजूला सासू सासरे होते आणि एका बाजूला नवरा होता. त्या दोन्ही मधला संघर्ष त्यांना सहन करावा लागला होता. त्यामुळे मला फार प्रामाणिकपणे असं वाटतं की हा गुण आपण घेतला पाहिजे की आपला नवरा जर काही सकारात्मक लोकांच्या हिताचं करत असेल तर त्याला नैतिक पाठबळ देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि किमान ही गोष्ट आपण सावित्रीबाईंकडून शिकली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकदा ध्येय ठरवलं, आपण म्हणतो की शेती तुटवले तर पारंबी तुटो,
त्यामुळे तर विचारांची देवाणघेवाण होऊ शकली. कल्पना करा, आता काही बायकांना म्हणजे आताची वस्तुस्थिती काही बायकांना आता सुद्धा विचारावं लागतं शेजारी हळदी कुंकवाला जायचं असेल तर आमच्या मुलांच्या घरी हळदी कुंकवाला मी जाऊ का? आताचं चित्र सांगते 2024चं. तर हे त्या काळातलं आहे जेव्हा दोघांमध्ये शिक्षण ह्या विषयावर संवाद होऊ शकत होता. तर हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं जर आपला इतिहास इतका उज्ज्वल आहे तर मग देणाऱ्याचे हात हजारो तुमडी माझी झोडी असं काहीच तरी झालंय, कुठेतरी काहीतरी चुकतंय. आणि मग ते आपल्या बाबतीत चुकत नाहीये ना. सावित्रीबाईंनी शिक्षण केलं आणि शिक्षणाचा उपयोग कसा करायचा हे पण सांगितलं. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये एक सीमारेषा आहे ती थोडीशी नाजूक आहे. तिचा आकलन करून घेणं गरजेचं आहे. ती नाही का ओलांडत आहे आपण, ह्याचा पण विचार करायला पाहिजे. आपला दृष्टिकोन काय, आपण समाजात काय करणार आहोत हे जर आपण सांभाळून घेतलं, हे जर समजून घेतलं तर मग आपले रस्ते सोपे होतात. आपले रस्ते सोपं करणं आपल्या हातात असतं. समाजात आज घडीला कितीतरी कर्तृत्ववान स्त्री आहे. मी कर्तृत्ववान हा शब्द खूप व्यापक अर्थानं वापरते. म्हणजे काल परवाची बातमी आहे, आता मला नाव नाही आठवत आहे पण तुम्ही ऐकलं असेल. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे बायका आहेत पण काही कामांना किंमत होती किंवा किंमत म्हणण्यापेक्षा काही कामं ही पुरुषांनीच करायची अशी मक्तेदारी होती ज्याच्यात आज स्त्रिया उतर गेल्या. ज्या कामांना तशी सामाजिक प्रतिष्ठा नाही, उदाहरणार्थ सलूनमध्ये स्त्रियांनी काम करणं, पुरुषांच्या सलूनमध्ये स्त्रियांनी काम करणं, यातून क्लिअर करते, यातून स्पष्ट करते. मग केवळ स्वतःचा संसार सांभाळण्यासाठी असं जर एखादी स्त्री करत असेल तर तिचं कौतुक आहे, कारण ती अल्पशिक्षित आहे. तिच्यासाठी करिअरच्या वाटा वेगळ्या ती निवडू शकत नाही. एक अगदी आपल्या परिसरातलं उदाहरण आहे, तुम्ही परस्पर चेक करू शकता. इच्छा असेल तर आपण कधीतरी त्याच्याशी संवाद साधू. माझी एक मैत्रीण आहे जिचं नाव आहे संगीता कोळी. का सांगते उदाहरण, शिक्षण 5वी नापास, शिक्षण 5वी नापास, डबल ग्रॅज्युएट PhD असं काही नाही आहे, 5वी नापास. आपण काहीतरी विकलं पाहिजे. मी आता खूप मोठी स्टोरी शॉर्ट मध्ये सांगतेय. काहीतरी विकूया त्याच्यातून उदरनिर्वाह होईल असं म्हणून काहीतरी वांगी, दोडके, बटाटे असं भाजीपाला विकायला सुरुवात केली आणि नंतर लक्षात आलं त्यातनं काही फार पैसा मिळत नाही, हे फार स्वस्त आहे. असं काहीतरी विकलं पाहिजे ते महाग आहे. बघा लोक कसा विचार करतात, म्हणजे बाईची विचारशक्ती कुठल्या दिशेनं जाऊ शकते. मग कुणीतरी बोलता बोलता म्हटलं हे स्वस्त आहे तर मग काही काजू बदाम म्हणून काहीतरी विकतेस? हो का नाही, मग काजू विकूया. ऐकणाऱ्यांना वाटते की हा निवड बालिशपण आहे. काजू कुणी पाटीत घेऊन असं विकतं काय? ती थोडीच अशी बाजारात बसून विकायची गोष्ट आहे. खाणारे कसं रिच असतात त्यामुळे त्या स्टाईलनं खातील ना घेऊन. आणि मग ठरवलं की हा ठीक आहे. मग काही काजू आणले, तिथे विकता येत नव्हते, म्हणजे कुठे विकायचे? तर काजू कुठे खातात बघा प्रश्न, काजू कुठे खाल्ला जातो? तर अशा ठिकाणी जिथे लोक फिरायला येतात, म्हणजे त्यांच्याकडे पैसे असतात. असं एका नाही गरीब. आणि मग कोणीतरी सांगते काहीच शांत तथ्य काहीच नाहीये, फक्त ऐकू माहिती सगळी तिची. आणि मग सत्य शेवटी असं ठरलं की महाबळेश्वरला लोक फिरायला येतात, तिथं पण काजू विकू शकतो. आणि मग प्रवास सांगली टू महाबळेश्वरमध्ये माहितीच नाहीये काजू कसा विकायचा. बाकीचे 200 वगैरे विकत असले तर ह्या वयचे 50 वगैरे विकत होत्या, कारण कुणी विकलाय काजू, कुणाला माहिती कसा विकायचा असतो. आणि मग अभ्यास सुरू केला. आपण चुकतंय, आपल्याला कळत नाही, आपल्याला धंदा जमत नाही, हे एवढं सोपं नाही. शिकायला होती, जाणून घ्यायचं होतं. लोकांची बोलणी ऐकली, झोपायला जागा नाहीये, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी निघून गेलेली एक बाई पण थांबली, परिस्थितीशी मुकाबला करत राहिली, परत गावावर आली, नवऱ्याला मुलाकडे घेऊन गेली. असं टाके टोमके खात आज पुढे महाबळेश्वरमध्ये स्वतःच्या मालकीची 2 ड्रायफ्रुट्सची दुकाने, नाव आहे संगीता कोळी. त्याच्या पुढची गोष्ट, महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादनाची जी काही प्रक्रिया केली जाते, फळांचा उद्योग जे शिकवला जातो, तिथं शिकणारी मुलं कोण असतात, मॅनेजमेंटची वगैरे, त्यांना आमची 5वी नापास लौकिक अर्थानं 5वी नापास असणारी संगीताबाई मार्गदर्शन करते. फळांवर प्रक्रिया कशी करावी आणि फळं कशी विकावी. गट्स असे असतात, त्याला काही कर्तृत्वाची मोठी सीमारेषा नसते. हे उदाहरण इथं सांगण्याचं काही, संगीताला कळली आहे सावित्री, तिला कळलंय शिक्षणाचं महत्त्व आणि तिला हे कळलंय की आपल्या ध्येयापासून विचलित व्हायचं नाही. हे एकच उदाहरण पुरेस आहे. आणि मग तशी तर प्रतिष्ठेची सगळी क्षेत्र पुढे ती फक्त सावित्रीबाई होय. त्यामुळे हा जो प्रेरणा स्रोत आहे
सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपण उलगडून घ्यावे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि तुम्ही जे काही करत आहात त्या क्षेत्रात तुम्ही सावित्री इतकं मोठं व्हावं. तुम्ही लेखिका व्हाल, कवयित्री व्हाल, आता तुम्ही माझा परिचय ऐकला म्हणून असं म्हणत नाही, तुम्ही उत्तम खेळाडू व्हाल, उत्तम गृहिणी व्हाल, किंवा तुम्ही रांगोळीच्या चांगल्या, रांगोळी खूप सुंदर, म्हणजे रांगोळीचा विषय म्हणून सांगते, वरची रांगोळी निघाली ती सुद्धा रांगोळी फार सुंदर काढलेली आहे. आजच्या सावित्रीच्या रूपांची काही झलक आपण त्यातली काही रूपं तुम्ही परिचय ऐकला, जे माझा तरुणीला म्हणून कौतुक करते सहजी करते. काय प्रश्न होते का, इथे यायला फार धडस लागतो आणि ते थिएटरमध्ये शिकवलं जातं. इथे आल्याने कोणता आल्याचे बरेचसे प्रश्न मिळतात. सूत्रसंचालन पण चांगलं केलं, किरकोळ काहीतरी झालं तर तिला असं टेन्शन आलं की आता काय तर काही नाही, हे फार 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 किरकोळ आहे. किती चांगला सूत्रसंचालक असला तरी त्याच्याकडून छोट्या छोट्या चुका होत असतात आणि खरा सूत्रसंचालक तो असतो जो ह्यांना शिकतो. सूत्रसंचालन ही फार कला, सुंदर कला आहे, म्हणजे त्याच्यावरती माझे वेगवेगळे वर्कशॉप आहे, तो वेगळा विषय आहे. पण आता माझं लक्ष तिकडं का केलं त्याचं कारण असं आहे की सूत्रसंवाद हा कसा असतो माहिती का, एखादा सुंदर फुलांमध्ये हारासारखा, तो कसं छान छान सगळी फुलं रंगाची रंगाची बांधून ठेवतो. त्या प्रत्येक फुलाला स्वतंत्र अस्तित्व नसतं हारामध्ये, ते हाराचा भाग असतात, पण ते गुंफले गेले त्याची गुंफण जेवढी चांगली त्याचं प्रसन्न. त्यामुळे ही सगळी जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यासाठी पण मी अभिनंदन करते. तुम्ही जे करता आहात त्यात बेस्ट करा, त्यातली सावित्री व्हा, यासाठी माझी शुभेच्छा असते. सावित्रीबाई कवयित्री होत्या असं मी म्हणाले आणि सावित्रीबाई हा काही छान गमतीनं ऐकायचा विषय अजिबातच नाही, तो गांभीर्यानेच ऐकायचा विषय आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावरती जे गांभीर्य आहे ना ते ह्याचं द्योतक आहे किंवा ह्याचं प्रतीक आहे की आम्ही ते काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणून सावित्रीबाईंनी स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले. का भरले? त्यांना गवसलं होतं मला काय करायचं आहे. तसं आपल्याला आपल्या क्षेत्रात सापडलं पाहिजे मला काय करायचं आहे. मग मला काय करायचं आहे तर उत्तर काय आहे, बीएड करायचं आहे, नोकरी करायची आहे. अरे अरे इतकं आपलं छोटं तरी कसं असेल, बीएड करायचंच आहे पण ते उत्तम मार्गाने करायचं. उदाहरणाच्या शिल्पेचा आणखी काही मानाचं तुळे खोता येत असतील तर ते खोवायचे, असं तुम्हाला बीएड करता आलं पाहिजे. तुम्ही सगळे फार असे छान आणि गंभीरपणे ऐकता आहात, त्यामुळे मी आता विषय थोडासा बदलते. सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवले की ज्ञानाचा आदर करा आणि आयुष्यात रंग भरा आनंदाचे, स्वतःच्याच नाही दुसऱ्यांच्या सोबत. स्वतःच्या आयुष्यात रंग भरायला सगळ्यांना आवडतं, पण दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करायला धाडस लागतं, जे सावित्रीबाईंकडे होतं. तर एक छान कविता आपण ऐकूया. कविता आवडतात का ऐकायला? हो नाही, यस नो. तुम्हाला अभ्यासक्रमात ते कविता होत्या का? म्हणजे आता तुम्ही विषय कसा शिकवायचा हे शिकता बीएडला, पण मूळ विषय तुम्ही आतापर्यंत शिकले असाल ना बीए पर्यंत. आपल्याकडे मराठी कोणाचं आहे का? मराठी होतं का बीएला? असणार की एकच अख्ख्या भागमध्ये असं कसं होईल? मग काही घाबरते चोरी केली का विचारलंय नाही ना? अरे मराठी होतं का? अभिवादन सांगितलं म्हणजे हा होता काय आहे, जन्म आहे. विषय कुठलाही असला तरी आपला पहिला विषय मराठीच असतो, कारण महाराष्ट्रात जन्म आलेला मातृभाषा आहे. प्रश्न तुम्ही चुकीचा विचारलाय. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की प्रत्येकाचं मराठी मॅडम तुम्ही चुकीचा प्रश्न विचारलाय असं म्हणणं अपेक्षित होतं ना. तर एका शाळेत गेले आणि छोटी मुलं होती, त्यामुळे म्हटलं बाळांना एक छान काही कविता ऐकवते, तुम्हाला कोणाला काही कविता येत असतील तर मला सांगा. तर एक मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला हो मला कविता येतात. म्हणजे सांग. तो म्हणाला बोल काय मुलगी बचाव. मी म्हटलं काय त्या ह्याला कविता म्हणत नाही, दुसरं काहीतरी सांग. तर तो म्हणाला शांताबाई. बरोबर बीपी पडायला लागला आणि मग माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी और आहे. म्हटलं नाही रे बाळा असं नाही म्हणत. मग म्हणाला सैराट. मग त्याला मला सैराटच्या 4 ओळी ऐकवल्या. मी त्याच्या पाठांतरात खुश झाले, गाण्यावर नाही. आणि मग मी त्याला म्हटलं ऐक आता तुझी कविता मी तुझ्यासाठी ऐकवते, तुझं गाणं आहे ते सैराटमधलं पण मी तुझ्यासाठी ऐकवते. मी जरा मूळ गाण्यात छेडछाड केली आणि 4 ओळी त्याला ऐकवल्या. मूळचं गाणं तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यासाठी पण आपला वेगळं वेगळं आहे, त्याचा वेगळं नाही होता. आली
परीक्षासमोर माझा अभ्यास होईना, किती वाचलं तरी विचारलेला कराईना, त्याला गणित येईना, इकडं न बघता म्हणते मला इंग्लिश येईना, सध्या पोरात ढोले जोरात मार खातो या. प्रश्न असा आहे, त्याचा वयोगट होता म्हणून मी त्याला ऐकवलं. मला सांगायचं असं आहे की ह्या सगळ्याचा एवढा परिणाम झालाय की आपण ना मूळचं साहित्य वाचण्यापेक्षा गमती जमतीमध्ये अडकत चालू. आम्हाला अभ्यासक्रमात किती सुंदर कविता होत्या, म्हणजे तुम्हाला असणार की फार सुंदर कविता होती. माझ्या गोव्याच्या भूमीत बाबा बोलकर, गड्या नारळ मधाचे, गड्या कपारी मधोनी खट फुटत दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साडी तारे भात, वाडी आईच्या मायेने सोनं केवड्याचा हात. अगदी तो कोकण आणि गोवा हे सगळं उघडं नजरेसमोर. इतकी सुंदर कविता होती. पण मग कवितेकडे बघण्याची एक नजर आहे, तो एक दृष्टिकोन आहे, तो आल्यानंतर मात्र फरक पडतो. स्टेजवरून जेव्हा तुम्ही कविता वाचता तेव्हा ती मूळची कविता चांगलीच असायला लागते. आता मी जी गंमत केली ती गंमत म्हणजे कविता नाही, कविता हे वेगळं असायला. चूळ लावून जीवाला कर आयुष्याची होळी, तेव्हा कुठे जमतील दोन कवितेच्या ओळी, असं अरुणा ढेरेंनी म्हणली. गदी माडगुळकर शब्द प्रभू, एका कवितेमध्ये त्यांना एक शब्द मिळत नव्हता समान अर्थाचा. तो शब्द कुठला होता सांगते. त्यांना आई या शब्दाला समानार्थी शब्द सुचत नव्हता. तुम्ही मला थापा मारताय काय, गदिमा शब्द प्रभू, त्यांना आई या शब्दाला समानार्थी शब्द सापडणार नाही. तर होता, पण तो कवितेच्या मीटरमध्ये सापडत नव्हता. मग त्याने सगळे शब्द वापरून पाहिले, म्हणजे जननी, माता, माऊली, पण तो काही मीटरमध्ये सापडत नव्हता. 15-16 दिवस सापडला, तसा शोधलं आणि 17व्या दिवशी त्यांना तो शब्द सुचला. तो शब्द होता जन्मदा. जी जन्म देते ती जन्मदा. सावित्रीबाईंचं मगाशी उदाहरण सांगितलं, त्या स्वतः उत्तम कवयित्री होत्या आणि साहित्याचा हेतू उदात्त असतो हे त्यांच्या त्याच कवितेतनं कळतं. त्या म्हणतात की ज्याला बुद्धी चालवायचीच नाही असून तो कसा काय, त्याचा आयुष्याचा उपयोग काय, त्याला मानव म्हणाल का, हा उदात्तीकरणाचा हेतू आहे. आणि इकडं मी हे उदाहरण तेवढ्यासाठी देते गदिमाचं की शब्दप्रभू असून ती थांबले होते. कविता लेखनामध्ये संयम लागतो. जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून बाहेर पडता तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचे हे सगळे बदल, हे सगळे आयाम विकसित व्हावे लागतात. तुम्ही ज्या मुलांकडे लेखन कौशल्य करून घेणार आहात त्यासाठी तुम्हाला त्याची जाण असणं अपेक्षित आहे. म्हणजे रोज उठून तासाला कविता लिहित बसा असं मी म्हणत नाहीये, पण व्यक्तिमत्वाचा विकास ज्या मुलांचा तुम्ही करणार आहात त्यासाठी तुमच्याकडे पण ते काहीतरी असायला पाहिजे. आणि आज तर काळ किती बदलतोय, लेखनात कितीतरी करिअरच्या संधी होते. म्हणजे तुम्हाला उत्तम संगीता लेखन करता येत असेल तर तुम्ही अनेक मालिकांचं लेखन करू शकता. तुम्ही जाहिराती देऊ शकता. जाहिराती किती बोलक्या, छोटे छोटे जाहिराती, त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल जे खूप मोठ्या संवादातनं सांगता आलं नसतं ते 10-15 सेकंदांमध्ये सांगून गेलेलं आहे. बरोबर. ते सर्फ एक्सेलची जाहिरात आहे बघा, तुम्ही बघितले का. ते खेळ हारलेले आहे आणि त्यामुळे तो मुलगा काय करतोय तर पायथी मैदान भिजवतो. त्याचं मूळचं कारण असं आहे की ते शिक्षक टोपी कंटाळून काढतात, हारलोय त्यांनाही राग येतो, अपमान वाटतो आणि ते निघून चालेल असं. तेवढा तो मुलगा काय करतो तर पायथी ग्राउंड भिजवतो. भिजवल्यानंतर शिक्षक आधीच चिडलेले आधीच चिडतात, म्हणतात कशाला मैदान भिजवत होतो, मग आपण मॅच हरलोय ना, आता काय मैदान भिजलं तर. तेव्हा ते शिक्षक म्हणतात आज हरलोय उद्या जिंकू शकतो ना. आणि मग त्या जाहिरातीत तुम्हाला कळतं की हेच सांगण्याचा तो मुलगा प्रयत्न करतो. जाहिरात सर्फ एक्सेलची. आता हे पडद्यावर छान वाटतं, पण त्यासाठी ते कुणाच्या तरी डोक्यात आले ना, कुणीतरी ते लिहिलंय. क्रिएटिव्ह रायटिंग, सर्जनशील लेखन. ही पण संधी आहे ना. शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही काम करणार आहात तेव्हा ज्या मुलांकडे करून घेणार आहात त्यासाठीची पण ही एक संधी आहे. आणि लेखनात असे अनेक गोष्टी घडत जातात. गुरु ठाकूर नावाचा गीतकार सगळ्यांना इतका आवडतो. त्याचं कारण काय तर तुमच्या मनात जे आहे तेच तुम्हाला चित्रपटात त्याच्या गाण्यांमध्ये दिसतं. आणि साहित्याची हीच ओळख असते. म्हणजे सिंगम सिनेमा बघितल्यानंतर आपण का खुश होतो माहिती का, तर जे तुमच्या मनात आहे ते अजय देवगण करतो म्हणून. भ्रष्टाचारात ऍक्च्युली तुम्हाला लढायचं असतं, ते वास्तवात शक्य नसतं. बरोबर. चिड तुम्हाला असते व्यवस्थेची, राग तुमच्या मनात असतो, ते कोणीतरी करताय म्हणून तुम्ही खुश होता.
वाचन आणि अभिवाचन ह्याच्यामध्ये पुन्हा फरक आहे. तर अभिवाचनाचे प्रयोग होतात आणि ते व्यावसायिक स्तरावर होतात. विशेष गोष्ट अशी की लोक पैसे मोजून तिकीट काढून तुम्हाला ऐकायला येऊ शकतात. अर्थात त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि तुम्ही तितकं प्रभावी वाचलं पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करायची, कष्ट करायची तुमची तयारी असली पाहिजे. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असतात. विकास म्हणजे काय, प्रगती म्हणजे काय हे स्वतःला विचारलं पाहिजे. राहणीमानातला किंवा पेहरावातला बदल म्हणजे प्रगती नव्हे, म्हणजे विकास नव्हे. तुमच्या विचारातला बदल, तुमच्याकडून काहीतरी सकारात्मक समोरच्याच्या आयुष्यात काही बदल होणार असेल, आधी तुमच्या स्वतःच्या आयुष्यात होणार असेल तर त्याचा उपयोग आहे. हेअरस्टाईल बदलणं म्हणजे प्रगती नव्हे. बाह्य व्यक्तिमत्वाला तुम्ही जितकी ताकद लावता, ते विकसित व्हावं म्हणून जितके प्रयत्न करता, त्यापेक्षा जास्त प्रयत्न आपलं अंतरंग उजळवण्यासाठी केला पाहिजे, तर त्याचा विकास करण्यासाठी केला पाहिजे. आपण किती भाग्यवान आहोत की आपण शिकलोय. किती साधी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल गमत गोष्ट आहे, आपण शिकलोच की सगळे. नाही, शिक्षणाचं महत्त्व फार आहे. आजही जर तुम्ही सांगली स्टँडला गेला तर एखादी आजी तुम्हाला म्हणते ही गाडी कुठे जाते रे. किती साधा प्रश्न आहे, पण कधी असा विचार केलाय का आपल्याला वाचता येत नसतं तर? ही किरकोळ गोष्ट नाहीये, ही खंत आहे. किती पिढी शिकली नाही पण तुम्ही शिकला, त्यामुळे ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ते आपले आई वडील कुठंतरी पोटाला चिमटा देऊन ते कुठल्या त्या क्षेत्रात कष्ट करत असतील, पण करत असतील ना. आणि मग आपण एका नामांकित कॉलेजमध्ये शिकतो आपण. म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं नाही की तुम्ही काहीतरी चुकीचं करता. हे मी ढोबळमानाचे निरीक्षण आहे ते नव्हतं. त्यामुळे त्याचं भान ठेवून असं काहीतरी छान अचीव केलं पाहिजे, छान काहीतरी केलं पाहिजे. तुमच्या ह्या सगळ्या गंभीर चेहऱ्यांना उत्तर म्हणून एक कविता लिहिते. नवरा गेला दुबईला, माझा म्हणून काय घाबरत असू नका, निवांत असला तरी चालेल. काही मुलींना फार टेन्शन येते, म्हणजे सर ठीक आहे, अगोदर सावित्री काय सावित्रीबाई काय गंभीर पण आहे का, अजिबात थोडा नाही मला माहिती आहे. तर कवितेतल्या नायिकेचा नवरा दुबईला गेलाय हे मी अजून बोलणार होते. कविता नायक सुर्व्यांची. सुर्व्याला तुम्ही ऐकलंय उत्तम. युट्यूबवर ऐकलं असेल किंवा प्रत्यक्ष काही जणांनी ऐकलं असेल, ती पण शक्यता आहे. कारण त्या अलीकडच्याच काळात गेलेत ना, त्यांना जाऊन खूप वर्ष झाली असं पण नाही. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असं लिहिणारे सुर्वे. पण एका बाजूला ते फार गमतीदार नव्हती, फार छान. म्हणजे आधी असं वाटतं की त्यांनीच लिहिले. हो, त्यांनीच लिहिले. दस्तूर खुद्द त्यांच्याकडून मी कविता ऐकली आणि मला फार आवडली, त्यामुळे मी त्यांच्याकडून घेतली. आणि मी म्हटलं तुमची परवानगी असेल तर ही कविता मी घेऊ का किंवा ऐकू का कोणा. तेव्हा म्हणजे चालेल. मला थोडासा, अगदी थोडासा, पण त्यांचा सहवास मिळाला, अगदी थोडा. नंतर ते गेले. तर ही कविता आहे. या कवितेत असं ठरलंय, नवरा दुबईला गेलाय कामधंद्यासाठी, तो पैसे कमवणार आहे आणि गावाकडे पाठवणार आहे. आणि गावाकडे बायको आणि मुलं त्यांनी आपलं रोजचं काम करत राहायचं आहे. त्या पैशांवरती यांचा उदरनिर्वाह होणार असं ठरलेलं आहे. पण नवरा दुबईला गेला तो तिकडेच, तो काही गावाकडे परत आला नाही. ना चिठ्ठी ना पत्र, फोन तर तेव्हा नव्हतेच. आणि मग बायकोला काळजी वाटायला लागली. तिला वाटायला लागलं की काय बाई काय नेमकं झालंय. आणि अचानक पत्र आलं, नवऱ्याचं पत्र. त्या काळात म्हणजे साक्षात ताजमहाल हातात आल्याचं सुरू. आता सारखे मोबाईल होते ना, हाय हॅलो हवाई वगैरे नव्हतं. त्यामुळे मोबाईल नसल्यामुळे पत्राचं महत्व होतं. आणि पत्र आलं, पत्रात काय लिहिलं असणार. तुम्ही म्हणा काय कॉमन आहे, एका नवऱ्याला बायको लिहिलेलं होतं. का छान, कशी आहेस बाई, बरी आहेस का, काळजी घे, मुलं बरी आहेत का. त्यातलं काही नव्हतं. तिकडं जाऊ नकोस, पत्रात काय काय होतं ते सांगते. तिकडं जाऊ नकोस, आमच्याशी बोलू नकोस, तिथं उभी राहू नकोस. बायको वैतागली, एवढी तोडायला काही काढायचं नाही. एकतर एवढ्या वर्षांना पत्र लिहिले असलं नाही. मग काय होतं, बायकोला राग आला आणि ती असं म्हणाली की आता मी सांगते तुम्ही कसं पत्र लिहिणं अपेक्षित होतं. पत्र आहे म्हणजे कविता आहे, तुम्ही सुखात समधी राहा. सुन्यांची कविता, नारायण सुरू. बायको म्हणजे पत्रातनं, तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिहा. बायकोच्या अपेक्षा, तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिहा. पुढं काय म्हणते बघा, कुण्या पेटलं तुम्हा कळीवलं मिठू मग ते रस्त्यावर, संशय माझा
पहिल्यांदा आल्या रिकाम्या हातानं फुकट झाली खेप, बेबी झाली मोठी तिलाही आवडते ऐकायला गाण्याची टेप, आम्ही समजायला ऐकू का नको काय ते पत्रात लिवा, तुम्ही सुखात समधी हवा असं पत्रात लिवा, नारी मुक्तीच्या फलकात सभा मीटिंगला मी जातो, तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्या जणी धमकावतो, तिला सोडवायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, तिला सोडवायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, बेबीला आताशी शाळेला घातले अभ्यास चांगला करते, आया बायांनी शिकायला पाहिजे वस्तीत अख्खी सांगते, मी बी शिकायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, तुम्ही सुखात समधी हवा असं पत्रात लिवा. आणि एकूण देशाची जी परिस्थिती आहे त्याच्यावरचं भाष्य, जवळपासून तुम्ही गेला परदेशी वाजले तरी थल पंगे, घडून मिळून घराचं सोडून धर्माच्या नावावर दंगे, अख्ख्या वस्तीला समजावू का नको काय ते पत्रात लिवा, तुम्ही सुखात समधी हवा असं पत्रात लिवा काय ते पत्रात लिवा. धन्यवाद. एक कार्यक्रम होता सोलापूर जिल्ह्यात आणि जरा उशिरा सुरू झाला, म्हणजे 7चा कार्यक्रम 7:30ला 8ला वगैरे सुरू झाला. मग आम्ही असं ठरवलं की काही बोलायचं नाही, एक पहिल्या दिवशी आणि पटकन उरकायचं, म्हणजे संयोजक रिकामे आपण रिकामे. पण ते होता फारच उशिरा सुरू झालं 9:30ला वगैरे आणि लांबत गेलं आणि 11:30च्या दरम्यान आम्हाला शंका आहे की लोकांना एवढ्या कशा काय आवडतात कविता, अजून घ्या काय म्हणतात, तरी संशयास्पद आहे कारण 5-6 जण होतो. मग मी म्हटलं ये दादा खात्री करून घे, आजोबांना विचार एवढ्या कशा काय आवडतात कविता, 11:30 झाले. मग ते आजोबांना विचार काय आजोबा म्हणजे तुम्हाला एवढ्या आवडतात कविता, 9:30ला सुरू झालेली कार्यक्रम 11:30 वाजले तरी थांबत नाही. आजोबांनी दिलेलं उत्तर फार भारी होते. काय म्हणते त्याचं काय आहे, आमच्याकडे रात्रवाडीला पाणी येते म्हणजे 12 वाजता, तर म्हणजे आता एवढा वेळ सोचले आणि अर्धा तसं सावित्रीबाई हा विषय कविता हा विषय सोचण्याचा अजिबात नाही, म्हणून मी त्याला कॉम्बिनेशन केलं. पण तुमच्या चेहऱ्यावरचे मला जे प्रश्न दिसायला लागले ना त्याच्यामुळे मला असं कळलं की सावित्रीबाई हा इतका महत्त्वाचा विषय आहे पण तो फार जड चाललाय, तर आपण दोन्हींना एकत्र आणूया आणि तुमच्या आयुष्यातले 4 क्षण आनंदाचे बघूया. कविता ऐकायला कुणाला आवडते, सगळ्यांना आवडते, म्हणजे वेगवेगळे माझे मडके उभी पासून त्याकडच्या दूरच्या रानात केळीच्या मनात दूरच्या रानात ऐकले ना ते तरी ऐकलं असलं, वैशाली सापडताना गायले. पण त्याहीपेक्षा सुंदर आठवण म्हणजे नादू म्हणून आणि लिहिले आणि आता दुर्दैवाने नादू आपल्यात नाही, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे असं म्हणणारा कवी. आणि त्याहीपेक्षा मला त्यांच्या 4 ओळी इतक्या आवडतात, जे साहित्य कसा असावा, मोडलेल्या माणसांचे दुःख ओली झेलताना त्या अनाथांच्या उशाला ती पदाऊ सोबताना, कोण दिना जात ज्यांची कोण ताना धर्मजांना, दुःख विजले 2 अश्रू माणसांचे माणसांना. हे जे आहे साहित्यिक कसा असावा त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ते आहे. हे सगळं सांगत असताना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की साहित्य असू दे, कुठलीही कला असू दे, त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये आणि इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. कुणाच्या तरी दुःखाची तीव्रता कमी झाली पाहिजे, असं मी पण सांगतो पाहिजे, पण किमान कमी झाली पाहिजे. ती होत असेल तर त्याचं फलित आहे, अन्यथा नाही. तुम्ही किती वाईट मनस्थितीत असला तर एखादं छान काहीतरी गाणं म्हणलं की बरं वाटतं ना, रेडिओवरती असू दे किंवा मोबाईलवरती असू दे, बरोबर ना. रील्स वगैरे तुम्ही का बघता, तुम्हाला माहिती काय वास्तव नाही, ते रिअल नाही म्हणूनच रील आहे ना, बरोबर की नाही. पण तरीही तुम्ही बघता, इतकं आवर्जून बघता, कितीतरी रेसिपीज बघता, का बरं बघता, क्षणिक आनंद शोधतात, पण क्षणिक आनंद उपयोगाचा नाही. असं काहीतरी कायमस्वरूपी करता आलं पाहिजे. आपलं अस्तित्व कसं असलं पाहिजे माहिती आहे का, आपण आहे हे कळलंच पाहिजे, पण आपण उपस्थित नाही ह्याची पण दखल घेतली पाहिजे. म्हणजे असं म्हटलं पाहिजे की हा अमुक ही मैत्रीण आहे ना सुंदर रांगोळी काढते, आज तू काढलीस चांगली झाली, पण ती असते ना तर अजून छान झाली असते. हे असं आपल्याला कोणी पर्याय असता कामा नये, आपण आपलाच पर्याय असला पाहिजे.
आपली मैत्रिणी एखादी काही दिवस गैरहजर असेल तर आपण लगेच विचारतो काय कुठे होता होता एवढे दिवस कुठे दिसलीच नाही, आपण दखल घेतो. आपल्याला बरं वाटतं अरे आपण नव्हते कोण दखल घेते की बरोबर. आई 4 दिवस गावाला गेली तर आपण घराचं काही चित्र करून घ्या, आपल्याला काही सांगता येत नाही. आईला नंतर प्रश्न पडतो आपण आपल्याच स्वयंपाकघरात आहोत का की शेजाऱ्यांच्या वगैरे आलोय, स्ट्रक्चर तुम्ही बदलून ठेवलेलं असतं. आपण नाही याची दखल घेतली गेली की माणसाला आवडतं. कर्तृत्वाच्या बाबतीत ती हेच आहे. तुम्ही इतके मोठे असले पाहिजे ना की आपली दखल घेतली गेली पाहिजे. मग हे कुठल्या कुठल्या क्षेत्रात होतं? सगळ्याच क्षेत्रात दखल घेतली जाते. आधी नात्यांमध्ये घेतली जाते नक्की. हा सिग्नल आहे माईक चालू तर प्रत्येक नात्याचा आपण आदर करतो ना. आई घरात असेल तर आवडत की नाही आपल्याला, वडील घरात असेल तर आवडतं, भाऊ बहीण सगळे सगळे नाते पाहिजे. पण सगळ्यात छान नातं कुठलं असतं माहिती तुम्हाला? मैत्रीचं ना. का बरं? कारण ते निरपेक्ष असतं. आपण म्हणतो की आम्हाला वडिलांसारखे पितृ समान आहे बरोबर. हा माझा मावस भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, मामे भाऊ आहे, आत्ते भाऊ आहे. मित्रांच्या बाबतीत मैत्रिणीच्या बाबतीत असं असतं का की सखी मैत्रीण आहे, चुलत मैत्रीण आहे की मावस मैत्रीण आहे, असं काय असतं का नाही. मैत्रीचं नातं हे मैत्रीच असतं, ते घट्ट असतं कारण आपण तिथं आदर करतो. तर ह्या सगळ्या नात्यांचा आपण आदर करूया, तो केला पाहिजे. एक फार सुंदर रचना आहे, त्यात असं म्हटलंय की चिठ्ठी तुम्ही थांबाशी नाही का बाप तुम्ही कधी आशे तुम्ही बघू शकता. ती घेऊनच मी समारोप करणार, समारोपाला ठेवते आणि ती तिकडे चालली हळूहळू. तर प्रत्येक नात्याचा आपण आदर करतो. आई किती मोठी असते, किती मोठी असते. आभाळ आहे. आपण आमच्या लहानपणी एक छान सुविचार आहे, समुद्राची शाई आणि आकाशाचा कावत केला तरी आईची माया घेऊन संपणार नाही. खरंच आहे. त्याचा बालिशपणा सोडला तर ते वास्तव आहे. आई कोण असते? आई असते त्या आई काय असते या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केला. म्हणजे आमचे बाबासाहेब परीक्षित शिराळेचे कवी आणि कथाकार असं म्हणतात की आई तू घरात असतेस की घराला प्राण आहे, तू घरात नसताना घर सारं स्मशान आहे, दगडमातीच्या भिंतींना तुझ्या हाकेचा कान आहे आणि तुझ्या हातावरचा कष्टफोड मला गोल हुंडाळून वाहन आहे. बघू शकते काय म्हणतात? आई असते जन्माची शिकवली सरकती नाही पुरतती नाही. जन्मेची पुण्य आहे तिचं नाव आई. आई मोठीच असते. मग आई मोठी असते तर बाप मोठा नसतो का? नसतो का? तर असतो. बाप किती मोठा असतो? त्याचं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बाप इतका मोठा असतो की त्याचं उत्तर आपण सांगू शकत नाही. माहिती सुरू झालंय आणि त्या पद्धतीने समारोप करते. आपण थांबूया. ठीक आहे. तर कार्यक्रम समारोप कर. आई इतकी मोठी असते मग बाप किती मोठा असतो? तर बाप तितकाच मोठा असतो. आई मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलगी सासरी जाते आणि आई किती रडते? खूप रडते. आणि आपण काय म्हणतो आईचं काळीज आहे तुटणारच. आजूबाजूच्या बायका म्हणतात का बापाला काळीज नसतं? असतं, पण त्या व्यवस्थेनं त्याला रडण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. लोकगीतात एक फार सुंदर ओवी म्हणून कविता लिहिते. लोकगीतात अशी ओवी की नांदाया जाते लेक आई झाडाच्या आडरड, काळजाचा घड गेला डोंगराच्या आड. मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा वडील कसे रडतात? नांदाया जाते लेक बाप रडत उशीमध्ये, रडत उशीमध्ये जसा आटल्या मनामध्ये. त्याला सभागृहात किंवा सगळ्यांसमोर रडण्याचं स्वातंत्र्य नाही. तर असा बाप काय असतो? बाप डॉक्टर असतो, वकील असतो, शेतकरी असतो, शेतमजूर असतो, हमाल असतो, पण बाप असतो कारण बाप घराचं छत असतो आणि छताची किंमत त्याला कळते ज्याच्या डोक्यावर छत नसतं. मला माझा बाप जसा दिसला, जसा जाणवला, तसा मी तो शब्दबद्ध केला. माझ्या परिचयात तुम्ही ऐकलेलंच आहे. धारवाड विद्यापीठामध्ये MA भागला. हा संग्रह सिलेबसला सुद्धा युट्यूबवरती माझे बरेचसे व्हिडिओ आहेत. दत्ता येळकर जर तुम्ही सर्च केलं तर काही व्हिडिओ येतील. माझी कविता समारोपाची कविता तत्पूर्वी
तत्पूर्वी उदाहरणच्या महाविद्यालयाला प्राचार्यांना इंद्रकर सरांना आणि तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. तुमच्या आयुष्यातले 2 क्षण सुखाचे आनंदाचे कार्य असतील तर त्याचं श्रेय तुम्हालाच अर्पण करते. आणि ह्या कवितेने मी आपली रजा घेते. कवितेचं शीर्षक पहा. माझ्या डोळ्यातली आस कुणी मायेनं पुसदाना, माझ्या डोळ्यातली आस कोणी मायेनं पुसताना, कोणी गुंद का दाटतोया गोष्ट बाप्पाची सांगताना, कोणी गुंद का दाटतोया गोष्ट बाप्पाची सांगताना, त्याच्या फटक्या सदयाला किती ठिगळ जोडल्या, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्या, मला कसं होतया कोणी बाबा म्हणताना, मला कसं होतया कोणी बाबा म्हणताना, कोणी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, भरविला घास उटका माझ्या इवल्या मुखात, त्याचा जलम कष्टाचा पण सदा मी सुखात, त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना, त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, माझ्या अंगावरी त्यानं रंग मायेचा घातलेला, झोपडीत गळताना बाप तसाच झोपल्याला, त्याच्या अनवानी पायाना असंच टक बसताना, त्याच्या अनवानी पायाना असंच टक बसताना, पुरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, सदा चालू वडातान नाही भूकच बिभान, काया झिजविली परी नाही लवली ती मान, माझ्या जिंदगीचं त्यान असं भविष्य लिहिताना, माझ्या जिंदगीचं त्यान असं भविष्य लिहिताना, पुरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, म्या लिहाया शिकले मग सभेत बोलले, आज फुलात चालले पण काटे का बोचले, त्याच्या कष्टाचं चीज मी आसरात नीट करताना, त्याच्या कष्टाचं चीज मी आसरात नीट करताना, पुरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उभा चलम खालवला अशा पेटता बनव्यात, पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात, दिला सबूत मी त्याला शेवटच्या वक्ताला, दिला सबूत मी त्याला शेवटच्या वक्ताला, माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना, माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना.